जय गुरु. हा, जय गुरु. आत्ताच पीडीएफ बघितली. आली आहे. हा, मी आता PDF पाठवली तुम्हाला. मला माहिती आहे त्यात थोड्या हो, बऱ्याच चुका किंवा करेक्शन्स आहेत, पण हो, निदान हो, तुम्हाला काहीतरी उपयोग होईल म्हणून हो. मग पाठवली ती. हा. हम्म. काल आपण हे शब्द बघितले होते. वाक्य. वाक्यच आहे. अं, 18 सुरू 18वं झाली. 19वं वाक्य. हा, वाक्य. हा, वाक्य आपण सुरू केली होती ना तशी. हो, हो. 18वं वाक्य झालंय. बालका अहममिकया. अं, पुढे पुढे. हे झालं होतं हिमपात. हो, नेक्स्ट. हा, इथे 18वं वाक्य. हा, बरोबर. बरोबर. आणि इथं काहीतरी अहम अहम इकया क्रीडितुम गच्छति. तर मराठीत अहममिका म्हणजे अहमहमिका स्पर्धा. म्हणून शब्द आहेच हा मराठीमध्ये. हो. अहम अहम इका म्हणजे अहम म्हणजे मी असं. हा, हा. म्हणजे मी जातो मी ह्युमॅनिटी. जातो असं. हा, आणि स्पर्धा. त्या अर्थाने अहम, तोच संस्कृतमध्ये तोच अर्थ आहे. अहम हम्म. अहम इकया क्रीडितुम इच्छति म्हणजे मी आधी, मी जातो असं खेळायला जातात. मी करत असं. आणि आता मी क या म्हणजे मिका असा शब्द दिलाय म्हणजे स्त्रीलिंगी झाला ना तो. मिका. हो, स्त्रीलिंगी येतो म्हणजे मी हा करत म्हणजे असं. तो. मी क या म्हणजे तो तृतीया झाली ना. ती तृतीया झाली. यासारखं. हा, हा. अहम अहमहमिका याचा अर्थ दिलेला आहे का? मय हो, पहिले. हो. आणि अहमहमिका म्हणजे अशी स्पर्धा. हम्म. हा, आणि त्या स्पर्धेने म्हणून तृतीया. हा. स्पर्धेने हा, तृतीया. खेळण्यासाठी जातात. जातात. हा. जातात अनेक वचन. हो. खेळण्यासाठी जातात. अहमहमिका म्हणजे मी आधी, मैं जातो अशा स्पर्धेने खेळण्यासाठी जातात असं. किंवा मी करत आपण असं मराठीत म्हणू शकतो असं. हं? ठीक आहे. 19वा वाचा कोणी? सर मी वाचू का? साधव मी वाचते सर. हा, वाचा. साधवो न भवन्ति धनस्याभिप्सवः म्हणजे धनस्य अभिप्सवः. हम्म. साधवो सर सप्तमी आहे का? साधू गुरु सारखं चालतो का? हो, बरोबर. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हो, हा, हो. साधवो न भवन्ति धनस्य अभिप्सवः. अभिप्सू म्हणजे इच्छुक. मला असं वाटतं की ते साधू. संधी सोडव ना. संधी मग सोडव ना. सांगितलं धनस्य. धनस्य अधिक मी तर अभिप्सवा. अभिप्सवच केलं. हा, अभिप्सवह. बरोबर. हम्म. बरोबर आहे ना? हा, धनस्य हम्म. अभिप्सवह म्हणजे इच्छा. आणि न भवंती हम्म. म्हणजे साधू हम्म. धनाची इच्छा करत नाहीत किंवा धनासाठी इच्छुक नसतात. ते साठी बिठी नाही येतं खरं पण म्हणजे. पण साधव ही काय कुठली विभक्ती आहे? ते सप्तमी आहे सर ना, गुरु सारखं. पण मग त्याच्या अर्थ मला साधूंनी साधून सप्तमीला आपण काय म्हणतो सर झाडावर? नाही नाही, ते ते साधव नाही, तसं नाही. साधव वहा आहे हे. म्हणजे अच्छा बहुवचन अच्छा. आहे, प्रथमा बहुवचन रामहासारखं. आहे. हा, प्रथमा भय ओके. हा. हा, गुरवहा तसं मानते. साधवा. हा, म्हणजे अनेक साधू. बरोबर, अनेक साधू. हा. आणि साधू न किंवा भवंती सज्जन म्हणजे लोक. हा. सज्जन सा लोक. हा, हा, सज्जन साधू लोक म्हणजे आपल्याला एकदम धनाचे अगदी इच्छुक. कफनी घातलेला माणूस दिसतो, हा, तसं नाही. साधू नाही म्हणजे नाही. हा, सज्जन. कोणी सज्जन सज्जन. लोक सज्जन हा. सज्जन लोक धनाचे इच्छुक होत नाहीत किंवा नसतात. हा, याचा अन्वय असा होईल. साधव हा हम्म. धनस्य अभीप्सवः अभिप्सवः न न भवन्ति. भवन्ति. साधू किंवा सज्जन धनाचे सज्जन इच्छुक इच्छुक. होत नाहीत. हम्म. असं. हं.
ठीक आहे, पुढचं 20वं वाचा कोणी. मित्रम अनादृत्य न सुखम प्राप्नोति कोपी. मित्राचा मित्राला अनादर करून कोणीही सुख प्राप्त करत नाही. कोणी सुख प्राप्त करत नाही. हा, बरोबर. अं, मित्राला म्हणायचं ना, म्हणजे द्वितीय असल्यामुळे. मित्रम हा मित्रम. हो. एक वचन. आता आता संस्कृत मध्ये अनुवाद हा थोडा कठीण प्रकार आहे. हा, राजा पृथ्वी की रक्षा करता है. शुभांगीताई तुम्ही बोला. शुभांगी घाणेकर. नृप हा करता आहे, रक्षण करता. रक्षत येईल का मग? रक्षत रक्षण करतोच रक्षण. रक्षती येईल ना. हा, हा. पृथ्वीलाच मला म्हणजे कोणता हे करायचा शब्द वापरायचा? या पाठामध्ये जेव्हा आलेला आहे ना, आधी दिलेला काल, परवा आपण बघितलेला काल, शक्यतो ते वापरायचे. बर. अवनी. अवनी. अवनिम अवनिम अवनिम. अवनीही आलंय, अवनीही किंवा अवनी पण चालतं. नुसतं अवनी दीर्घ म्हणजे अवनी. हा, पण दीर्घ तो पूर्ण वाक्य करा ना. राजा अवनीही येईल का? नाही, इथे पृथ्वी की रक्षण करताय म्हणजे रक्षती आलं. मग अवनीची कुठली विभक्ती पाहिजे? रक्षती. षष्ठी. म्हणजे बघा, कोण पृथ्वीचे म्हणजे कोण षष्ठी एक रक्षतो? वचन. कोण रक्षितो? राजा रक्षितो. काय राजा रक्षितो? रक्षितो. पृथ्वी रक्षितो. पृथ्वी रक्षतो किंवा अवनी रक्षितो. मग अवनी अवनी. रक्षक. मग आता कायचं उत्तर हे कुठल्या विभक्तीत षष्ठीच एक असतं? वचन येईल का? षष्ठी कसं येईल? आपण काय म्हटलं आधी म्हणजे सुरुवातीपासनं? पृथ्वीचे. प्रथमामध्ये कर्ता कोण, द्वितीया हा, म्हणजे कर्म काय. हा, कर्म. काय रक्षितो याचं उत्तर जे काय येतं पृथ्वी. तो शब्द हा, म्हणजे द्वितीयच पाहिजे. द्वितीय. हा, मग काय होईल? अवनिम अवनी. अवनीम. अवनीम. अवनीम हा, नृपः अवनीम रक्षति. रक्षती. हा, सर काय होतं माहितीये का, ते हिंदीचं किंवा मराठीतलं वाक्य पृथ्वीचे रक्षण करतो आहे ना, चे म्हटलं की षष्ठी म्हणून वाटते आणि मग तो मी नियम तेच लक्षात राहत मी नाही की मी तेच नाही का द्वितीय असायला हवं, ते मी विसरलं तेच जात. सांगतो. मराठीत बरोबर. चाचीचे हा शब्द ना, हा चुकीच्या पद्धतीने थोडासा वापरला जातो. हे हम्म. पृथ्वीचे रक्षण करतो. हा, हे चुकीचंच आहे. कारण काय, पृथ्वी राजा पृथ्वी रक्षितो असं म्हटलं ना, हम्म. मग तुम्हाला बरोबर तर कळेल. मग हा, बरोबर. आता इथं सुद्धा हिंदीमध्ये राजा पृथ्वी रक्षता है असं म्हटलं ना, तर मग ते बरं होईल. बऱ्याचदा मराठी आणि हिंदीमध्ये ना, करतो ह्या शब्दाला ना फारच आपण जास्तच वापरलेलं आहे खूप. हम्म. वास्तविक रक्षण करतो, हे करतो करतो करतो, त्याने उगीचच एका शब्दाचे दोन शब्द होतात. संस्कृतमध्ये तो डायरेक्ट तो धातूच असतो, रक्षित रक्षती वगैरे असं खूप ठिकाणी, नाही का? हा. त्यामुळे तो त्या पद्धतीने मराठी किंवा हिंदी वाक्य ऍडजस्ट करून मग कोण काय असे प्रश्न विचारून मग ठरवायची काय विभक्ती ते. बर. ठीक आहे. हा, पुढचं वाक्य वाचा. कोण वाचेल? माधुरीताई तुम्ही वाचा. एक मिनिट ना सर, वाचते. तो अंगणात पाणी शिंपडतो. हम्म. सह अंगणे जलम शिं शिंपयती का काय? शिंपडतोला काय सिंचती शब्द आहे? सिंचती. सिंचती. हा, सिंचती. हे आपल्या अगदी पहिल्या पहिल्या प्रारंभमध्येच होतं ना, सिंचती. झालेलं. हो, हा, सिंचती. बरोबर. ठीक आहे. पुढचं, तू क्यों रोता है आशिष. दुसरा शब्द काय? आशिष नाही आहे का? शुभांगी विद्वांस तुम्ही सांगा.
नाही. रंजनाताई. त्वं किम् अर्थे रुद रुदसि हा, बरोबर आहे. चोर रोदिशी. हा, रोदिशी. ओके. जसं आपण करोशी तसं रोदिशी असं होत आहे. हा. जसं रोदिशी. पठसी अच्छा. लिखसी तसं इथे रोदिसी नाही होत. रोदशी तर नाहीच होत. रोदिशी असं होतं. रुदनचं होतं ना ते, रुदन. रुद धातूचं. ओके. हा, रुद धातूचं त्वम किमर्थम रोदिशी. क्यों या ओके. शब्दाला नेहमी किमर्थम असं शब्द वापरायचा. हा, का असं. का. सर एक विचारू का? हा, रुद्ध धातू काय उभयपदी आहे का? काय काय. उभयपदी आहे का आत्मनेपदी हो, परस्मैपदी रुद काय? धातू उभयपदी आहे. हो. मग इथे जरा असं तू रडते तर तसं आत्मनेपदी यायला हवं त्याचं. नाही, एवढं काही याचं हे नाही म्हणजे आत्मनेपदी रूप यायला प्र- हवं होतं का? असं प्रश्न काही नाही. विचारलाय ना त्याने, त्यामुळे हा हा चालेल हा. परस्मै पदातच. हा. उत्तर देताना कदाचित हा, बरोबर. ओके ठीक. हा, तारा गाना गाती है. कोण सांगेल? बोला पटापट. अश्विनी. तारागीतम तारागीतम गायते. हा, तारा गीतम गायत. बरोबर. हा, ठीक हम्म. आहे. पाचवं, राम भोजन नाही करता. अश्विनी. एक मिनिट. राम हा रामः भोजनं न अ, क- कुरुति काय. करोति. रामः भोजनं न करोति हा, रामा न खादती किंवा किंवा रामा न खादति भोजनम न करोती असं पण होईल. बरोबर. किंवा न खादति. हम्म. ते भुंक्षती पण होईल खरं, हा. पण ठीक आहे. तुमचा तो हम्म. धातू झालेला नाहीये म्हणून तो सांगत नाही मी. हम्म. हम्म. वृक्ष पत्ते पर हिल रहे है. वृक्ष पर पत्ते. वृक्ष पर न वृक्षेषु. हलण्याला काय घ्यावं? हा, येतं येईल, वृक्ष पर्णाने येईल, पण पर्णानी. हलण्याकरता पर्णानी का? आणि वृक्षेषु पत्रांनी. पर्णानी न हलन. नाही. हलण्याकरता काय घ्यावं? विचार करा तुम्ही, झालेला आहे. न- चल हे चलंती हलंती नाही, चलंती. नाही. हा, चले. वृक्षेषु पर्णानी न चलंती चलन. किंवा कंपनते. इथे कंप हा शब्द जास्त चांगला आहे. जास्त. हा, सल म्हणजे हालचाल नुसते, पण कंपन म्हणजे असं थरथर हम्म. असं. त्या दृष्टीने ते जास्त वेळ. कंपनते. हम्म. हम्म. मैं निर्बल की रक्षा करता. वृक्षेषु नाही घ्यायचं का, वृक्षे. हा, वृक्ष पर वृक्षोपर नाहीये ना, वृक्षपर आहे म्हणून वृक्षे. वृक्षे. हा. वृक्ष वृक्षोपर असतं तर हा. मग वृक्षेषु झालं असतं. हम्म. हम्म. बहुवचन आहे की काय ते त्यावरून वृक्षेषु की वृक्षे ते ठरेल. बरोबर. हा. मैं निर्बल की रक्षा करता हूं. कोण सांगेल? मी सांगू का? हा, प्रसाद. अहम अहम दुर्बलस्य रक्षणं द्वितीय करोमि आहे. किंवा रक्षामि. अहम परत तुम्ही दुर्बलम परत ती चूक बघा करताय नेमकं तुम्ही. ते. दुर्बलम रक्षा. अहम हा, दुर्बलम रक्षामि. द्वितीय येईल ना. हा, निर्बल. अहम अहम दुर्बलम दुर्बलस्य रक्षामि रक्षणं करोमि हे फारच बाळबोध किंवा झालं तुम्ही जे सांगितलं ते. हा, पण अहम दुर्- दुर्बलम रक्षामि दुर्बलम. असं. रक्षामि. हा, द्वितीया. असं होईल. हो. हा. हो. कर्ता कर्म क्रियापद. हा, हा. सज्जन किसी से ईर्ष्या नहीं करते. ईर्ष्या नाही करते काय?
स्पर्धा ना, कोणाची स्पर्धाच वापरता येईल. अहमैका. अहममिका. इथं ईर्ष्या म्हणजे साधू अहमहमिका असंच होईल हा. सज्जन स्पर्धा म्हणजे ईर्ष्या कोणाशी म्हणजे स्पर्धा या अर्थाने साधवाहक वापरली. करायचं. सज्जना केनापि. साधवाहक किमपी येणार काय तेच म्हणणार होते मी. केन कोणाशी म्हणजे काय? कोणाशी म्हणजे केनापि. अहमैका न कुर्वन्ति. कोणाशी इथं ना कोणाशी म्हणजे षष्ठी घेतलं त्यामुळे मग कस्यचित असं होईल. कस्यचित. हा हे चित हा कॉमन शब्द आहे. कश्चित, कस्यचित, केनचित असं. हा तर इथे साधवाहा घ्यायचं का मग? साधवाहा कस्यचित. साधव हा पण येईल. सज्जनाहा पाहिजे इथं. ऍक्च्युली चुकलेलं इथं. दीर्घ पाहिजे म्हणजे बहुवचन पाहिजे. सज्जनाहा कस्यचित अहममिका न कुर्वन्ति असं पाहिजे किंवा साधवहा कुर्वन्ति. असं. म्हणजे 9. चा कोण वाचतंय? प्रसाद आहे का? आचार्य पुरुषोत्तम. आचार्य परीक्षाफलम हे मोठं येईल. प्रकाशिष्यन्ति असं काय येईल. प्रसिद्ध करते. घोषिष्यती असं पण होईल. घोष हा हिंदीत शब्द आहे, संस्कृतच शब्द आहे तसा. त्यामुळे घोषिष्यन्ति असं घोषिष्यती. हा कारण काय प्रकाशती हा जो किंवा प्रकाशते हा जो शब्द आहे ना, हा म्हणजे प्रकाशात आणतात. हा असं सूर्य हा आकाशे प्रकाशते असं. तो वेगळं प्रकाशते नाही का. मैं ईश्वर का चिंतन करता हूं. कोण सांगेल? सर सर एक विचारू का अहम मागच्या वाक्यातलं? हा आचार्य परिणामम घोषिष्यती सांगितलं. परिणामम हे परीक्षाफल ह्याच्यासाठी योग्य वाटतं का? म्हणजे परीक्षेचा परिणाम ना सर. हो परिणाम म्हणजे कशाचाही होतो ना सर. परिणामम घोषयती ह्या. पण इथं वाक्य तेच आहे ना, आचार्य परिणाम घोषित करेंगे. हा हा अर्थात मी मराठी समोर ठेवल्यामुळे असं झालं असेल. आचार्य हो, परीक्षाफल मराठीत प्रसिद्ध परीक्षा करतील. फल देईल. बरोबर आहे. हा त्यामुळे माझं जम्बलिंग झालं सर. अच्छा हा मग तिथे मग तिथे परीक्षा फलम असं पण म्हटलं तरी असं म्हटलं. चालेल. हा ओके ओके. पण एक लक्षात घ्या हा, तुमचं जर हम्म. परीक्षा असेल ना त्याच्यामध्ये हम्म. हिंदी आणि इंग्लिश अशा 2च भाषा असतील हा संस्कृतमध्ये करण्यासाठी. बरोबर. हो हो सर. नाही, हिंदी आणि इंग्लिश. 10वा वाचा. मैं ईश्वर का चिंतन करता हूँ. अहम ईश्वरम शुभांगी ताई वाचा पटापट. अहम शुभांगी ते नाही आहे. आहे. मी परमेश्वराचे चिंतन करतो. अहम ईश्वरम आता चिंतन मी येईल का इथे? परत द्वितीय ईश्वरम. आहे. हा वरच्यासारखंच. तर नाही पण मैं ना एक अहम हा आहे. अहम ईश्वरम ईश्वरम चिंतयामी का? चिंतयामी. चिंतयामी. हा बरोबर. अहम ईश्वरम या. चिंतया. हा तेच परमेश्वरस्य ईश्वरस्य असं नाही करायचं. हा चिंतन करतो हे चिंतयामी हा रक्षामी असं म्हणजे असंच हा. बोलायचं. पण मला सर असं वाटतं म्हणजे अहम करोमी आलं तर मग चिंतनम करोमी असं नाही होणार का? नाही कसं आहे ना, चिंतनम करोमी म्हटलं तरी ते चूक नाहीये बाळबोध हा. आणि प्रारंभला. पण आता अच्छा अच्छा. परिचय लेवलला ते थोडं कमी समजलं जाईल. हा.
हा. सर पण वरच्या ह्याच्यात मग रक्षणम करो होतं ना. तर ते तिथं पण तेच ना म्हटलं ना, ते रक्षयामी. रक्षणम करोमी हे बायबोधला ठीक आहे, बायबोध हा. प्रारंभला, पण खरं रक्षामी पाहिजे असं. रक्षामीच बरोबर आहे. म्हणून ती दोन्ही वाक्य दिली आहेत असं. अच्छा. अभिप्स्यति हा, पुढे काय? एक पहिलं वाक्य वाचा. धनिका हा धनम काय असेल? अभिप्स्यति येईल का? अर्जयती. अं, संचयती पण होईल ना. अर्जयंती. संचयती पण होईल. हा. अर्जयंती. हा. तर प्राप्नोती होईल संचयती का? काय? संचयती प्राप्त कर नाही संचय. प्राप्नोती वगैरे होईल का? प्राप्न हा प्राप्नुवंती पण होईल. हा, किंवा संचयंती पण होऊ शकेल. हा, संचयंती पण होऊ शकते. संचय करतात या अर्थाने. सर इथं इच्छुक अर्जयंतीचा अर्थ असते होईल काय का? सर? अर्जयंती हा, अर्जयंती म्हणजे मिळवणे का? मिळव अर्जयंती म्हणजे मिळवणे. हो. कमावतात. सर तर अभिप्सुक ते इच्छुक असणे तो वापरू शकतो का आपण? म्हणजे ते कसं वापरायचं? मग ते इच्छन्ती असंच म्हणता येईल ना. हो का? पण या धड्यात या लेसन मध्ये नाही का अभिप्सु हो हा शब्द आलाय नवीन. हम्म. पण तो धातू नाही आहे ना तुम्हाला ते. हम्म. पण वाक्यात होतं की सर, साधो न भवंती धनस्य अभिप्सव हा हम्म. हम्म. वाक्यात होतं ना, म्हणून म्हटलं. हो हो हो. हो. मग तुम्हाला असंही म्हणायचं म्हणजे त्या तसं वापरायचं असेल तर अभिप्स्यन्ति असं म्हणता येईल की धनिका हा धनम हा अभिप्स्यन्ति अभिप्सवा भवंती, अभिप्सवा संती असं म्हणावं लागेल. अभिप्सव हा संत. हा. संती असं म्हणायला लागेल. पण इथे एकच रिकामी जागा आहे ना, त्यामुळे बरोबर. हम्म, हम्म, हम्म. हम्म. हा दोन होतात. अर्जयंती. वाचा पुढचं. राजानः अवनीम रक्षति रक्षती. रक्षन्ति, अनेक कारण वचन आहे. बहुवचन आहे ना. रक्षन्ति. बहुवचन राजा आहे राजा. राजानहु राजानः बहुवचन आहे म्हणून. हा, तिसरं. राजनीती परस्परं राजनीतीविषये ते परस्परम कथयन्ति का? चर्चा चर्चा करतात असं पाहिजे. चर्चयंती. विमृशन्ति हा शब्द अच्छा. झालाय का तुमचा? विमृशन्ति. नाही झालं. झाले मागच्या ह्याच्यात. विमर्श करतात म्हणजे म्हणजे चर्चा करतात या अर्थाने. कोणता विषयात शब्द म्हणालात तुम्ही? म्हणजे खरं तर ते चर्चाम करोती कुर्वंती असं पण होऊ शकतं. पण तेच ते चर्चा करणे याचं एक क्रियापद आहे विमृशती किंवा विमृशंती असं. अच्छा. सर विमर्श इथं श ज्याला आपण आहे. म्हणतो ना, विचार विमर्श ते केला. आहे हा ते हा. ते आहे तर ते अनेक वचन होईल, म्हणून मग विमृशंती होईल. ते म्हणजे सर बहुवचन. हो. हा. हा. तर इथं श येणार की श ला य लागणार आहे? शंती शंतीच आहे, शला य नाही. नाही ना. हा विमृशंती असं. हा. ओके. थँक्यू. मुनीही पुढचं वाचा. मुनिः प्रतिगिरं परमेश्वरं परमेश्वरं चिन्तति भजति किंवा भजति अर्चति. अर्चयन्ति. अर्चयन्ति. मुनिः. काय होईल? ध्यायति. ध्यायती पण होईल. हा. चिन्तति नाही. हा, चिंतयती पण होईल. हा. हम्म. अन्य का सुमधुरम गानम. गायति. गायति बरोबर. बाय. तस्मात भग्न पात्रात जलम. नास्ति. हम्म. नाही, भग्न पात्रात म्हणजे काय आहे? कुठली विभक्ती? आत पंचमी झाली ना. हा. हा, पंचमी पासून पण किंवा पासून. हा, म्हणजे हा. पडतं खाली असं पाहिजे. हा. म्हणजे वाहत, त्याला आपण काहीतरी शब्द होता ना, पद्धती. वाहत. पतती पण स्रवती हा. झाली. हा, हा, स्रवती हा वहती चांगला शब्द पतती. आहे. हा, हा. पतती. पतती पण चालेल किंवा स्रवती
म्हणजे पाझरतं असं. स्रवतीचा हम्म. हा पाच. हा झिरपतं किंवा पाजगळतं या अर्थाने स्रवती. हा हा भग्नपात्रात हम्म. बरोबर. मालाकारः पुष्पवाटिकायां जलं जलम सिंचती सिंचती. बरोबर. सिंचंती. सिंचनते नाही, एकच आहे ना तो. एकच आहे हा. सिंचन. नाही मालाकाराः हा याच्यामध्ये मराठीमध्ये अनेक वचन दिलंय. अनेक वचन आहे हा. अच्छा. इथे एक वचन दिलं. ठीक आहे हा सिंच. येतं मराठी हा पुस्तकात हे दिलं. हम्म. आठवं एक काय वचन. होईल असावरी? वायुना वायुना पत्राणी उडून जातं म्हणायला मला शब्द नाही नाही, आठवत आहे. तेच केलं ना आत्ताचं कंपन ते आत्ताच झालं ना कंपन. कंपनते. हा कंपनते. तर इथं ना पत्राणी कंपनते म्हणजे करता काय झाला? पत्राणी. हा पत्राणी म्हणजे हा. हा म्हणून ते बहुवचन आहे म्हणून कंपनते. आणि हम्म. वायुना हे तृतीय आहे, साकर करण आहे, वाऱ्याने असं. हा 9वं काय होईल अच्छा? रुद रुद धातू दुःखिता दुःखिता सा तत्र किमर्थम दुःखिता सा रोदती तत्र रोद किमर्थम? रोष हा रोष रोदती रोदिती. हा रोदिती रोदिती रोदिती. भोजन गुरुवे ब्राह्मणाः भोजती. सर हा सर या वाक्याचा अर्थ काय होईल? दुःखिता सा किमर्थम रोदिती. दुःखित आहे ना म्हणून तर रोदिती, तर किमर्थ कशासाठी? नाही नाही काय कुठलं विचारताय तुम्ही? नववं हा दुःखिता सा तत्र किमर्थम रोदिती. ते काय ती कारणाने दुःखित हं? का का बरं रडते असं? हा दुःखिता का ही रडते? क्यू अच्छा रो काय रही है कारणाने असं. हम्म. नाही काय पण ती कारणाने दुःखी म्हणून करते असं झालं ना, तर मग हो न मग दुःखीता असं वाटत किमर्थम न टाका, न रोदिती करायचं. ते का रडत नाही? म्हणजे दुःखी असूनही का रडत नाही? नाही, पण का दुःख रडत नाही कशाचं विचारलं. झालंय? नाही मग दु- तुम्हाला काय म्हणायचंय मग? मला असं म्हणायचं होतं सर की नाही नाही, याचं भाषांतर ऍक्च्युअली काय होईल की दुःखी असलेली ती ना दुःखिता ती तेथे का रडते असा अर्थ झाला ना सर, कशासाठी किमर्थमचा. हो पण मग किमर्थम म्हणजे मला असं काय वाटलं कारणाने काय कारणाने एक हा काय हा आला कारणाने. तसंच आहे की मग हा अच्छा अच्छा काय किमर्थम म्हणजे कारण काय का या कारणाने. शब्दाचाच अर्थच मग आपण कारण विचारतोय ना का? का म्हणजे किमर्थच कारण. असतात. हा कारण दुःखी कारण. ठीक आहे. दुःखी तर म्हणून मला रडते. आणि माझ्या हे मनात राहिलं असं होतं. आलं की हा माझ्या मनात असं आलं सर की दुःखिता आहे म्हणून म्हणून तर रडते, रडते. तर मग म्हणजे किमर्थम का वापरते. किमर्थम हे अनावश्यक आहे असं. हा असं आई वाटलं. तिला वाटतंय दुःखीचा आणि हे डबल डबल झाले. दुःखी आहे तर रडणारच आहे, किमर्थम कशाला? हम्म. हा हा ठीक आहे. 10व्याचं काय होईल? लिहिलं मग इथं इथं तिष्ठती येऊ शकतं का सर असं? भुंजते. हा इथे दुःखिताचा बघा तत्र भुंजते आपण किमर्थम. वापरलंय ना. भोजनम हा करोतीच्या ऐवजी एकच रिकामी जागा आहे ना, म्हणून आपण हम्म. भुंजते किंवा खादंती. हे इथे पण भुंजनते पाहिजे. हा सॉरी आता बहुवचन आहे ब्राह्मणा हा म्हणून ब्राह्मणा. भुंजनते पाहिजे किंवा खादंती असं पाहिजे. हा सर इथं भुंजनते. वरच्या वाक्यात हा सर वरच्या वाक्यात दुःखिता सा तत्र किमर्थम तिष्ठती हे पण चालू शकेल ना, तिकडे हो. का थांबली हो चालेल ना. असं. हा की नाही चालेल म्हणजे चालेल. सर चालेल. ओके थँक्यू सर. हा. पहिलं वाक्य आता सांगा इथं. सह तस्मिन् कार्यालये गत्वा सात्मानं आत्मा काय स्वात्मान म्हणजे काय? स्व आत्मा म्हणजे काय? प्रशिक्षयती. अच्छा हा अच्छा स्वात्मानंदचा काय अर्थ? स्वतःला. स्वतःला स्वात्मान म्हणजे स्वतःला. स्वतःला. ओके ओके. हम्म.
स्वतःला प्रशिक्षित करतो या अर्थाने प्रशिक्षयती. पुढचं पुढचं वाचा वाक्य. सा सा डॅश डॅश गौ रोमंथम. सा गौ घड्यात गवा गाय करोती. करोति. किंवा प्रथमा इथं जरा एक वेगळं वचन ना. लिहिलं. इथं मी जरा वेगळं लिहिलंय. सा निगलित्वा गलित. रोमंथम करोती. निगलित्वा म्हणजे गिळून. गिळून हा 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 गिळून मग गिळल्यावर नंतर रवण करते असं. किंवा असंही म्हटलं तर सा निगलित्वा गौः म्हणजे रोमंथम गिळल्यानंतर. करोती, हे पण ठीकच आहे. गिळल्यानंतर असं होईल का? निगलित्वा. हे ना पत्रम तत्र काय होईल? केन लिखितम पत्रम तत्र अस्ति. कोणी लिहिलेलं पत्र तिथे आहे असं. हे वाचा. साध्यन्ते अनेके पदार्थाः संती संती. अरे इथे लिहिलंच ठेवले नाही का मी? आहेत म्हणाला काही. प्रसादंते प्रसादामध्ये मिष्टान्न अनेक पदार्थ आहेत. म्हणजे प्रसाध्यन्ते म्हणजे काय? प्रसादा नाही ते क्रियापदच आहे. नाही. नाही सॉरी. प्रसादंते तयार केले साध्यन्ते म्हणजे काय अनेक आधी अर्थ सांगा. अनेक हा. पदार्थ तयार केले. हा नाही नाही म्हणजे सर अनेक छान प्रकारे तयार केलेले, हा साध्यन्ते हा सिद्ध केलेले. प्रोसाध्यन्ते. प्रसाद्य रोजच्या ते होईल का? प्रसाद्यन्ते नाही, अनेक एक पदार्थ विभक्त एक रोचते. क्रियापद झालं ना. आता क्रियापद नाही होणार. हो हम्म. हो 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 हो. अनेक पदार्थ. हा पाकगृहे असं पण होईल. पाकगृहे अनेके प्रसादा पदार्था प्रसाद्यन्ते. हा किंवा बालकाः बालकाः नाही होणार. काय सूदः अनेके पदार्थाः. सूद म्हणजे आचारी. प्रसादंते आचार्य. सूदः हम्म. अनेके पदार्थाः प्रसाद्यन्ते असं होऊ शकतं. हा किंवा माता असं पण चालेल. हा प्रसाद्यंतेचा नेमका अर्थ काय सांगितलं? हा बनवले तयार केलेले. बनवतात. अच्छा. पाचवं वाचा. गवाम गवाम भारत गवा देश. भारत आहे गवाम म्हणजेच भारत देश आहे. हा मग हा. त्या मागच्या गवाम ही धड्यात कुठली होतं. विभक्ती आहे गायची? तृतीय षष्ठी एकवचन. बहुवचन सर. तृतीय. हा तृतीय द्वितीय एकवचन. द्वितीय एकवचन. हा तृतीय. तृतीय गाम तृतीय नाही एकवचन. सर, नाही नाही. षष्ठी षष्ठी बहुवचन. गवाम आहे. सॉरी सॉरी वचन आहे. षष्ठी आहे ना. षष्ठी हो बहुवचन आहे. हो षष्ठी बहुवचन आहे ना. हो, गवाम आहे. तृतीय बहुवचन. हम्म. म्हणजे ते गायींचं. हा मला वाटतं गवाम म्हणजे गायींचं पालन किंवा पोषणम भारते असं काहीतरी होईल. ते मी इथे टाकलं नाहीये पण हम्म. हम्म. काय भवती होऊ असं शकत. भवती करताय. हा भवती शेवटी गवाम पूजते भारते भवती. हा तेच जरा विचार करायला लागेल म्हणून ते टाकलं नव्हतं. गवाम गोमूत्रे भारते पिबंती असं येईल का काही? पिबंती. हे दूध दुग्धम पिबंती दुग्धम दुग्धम पडू भारते शकतो. गवाम दुग्धम भारते. जरा हे हे दोन वाक्य जरा ग्रुपवरती टाका तुम्ही. हो प्रसाद्यन्ते अनेके चालेल चालेल. पदार्थ आणि गवाम पौष्टिक डॅश डॅश भारते. पौष्टिक मानले जाते.
पौष्टिक हम्म मानले हम्म जाते असं म्हणतात. गाईचं दूध भारतामध्ये. हा. पुढचं कुठला गाव पण हा रिकामी जागा अरण्ये कसं तिथला होईल हे? प्रमुख गाव हा संबोधन. प्रातःकाले अरण्ये प्रातःकाले अरण्ये वेगेनं होईल, चरितुम पण गच्छ पण आता इथे मी वेगेन वेगेनं लिहिलं होतं तेव्हा, पण मला असं वाटतं चरितुम वेगेनं गच्छन्ति नको, हम्म चरितुम 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 होईल. गच्छन्ति. बरोबर. हा. हा चरण्या चरितम चरण्यासाठी. हम्म. गोहो गोहो ही कुठली आहे विभक्ती? हो गो हो. पंचमी किंवा षष्ठी एकवचन. हम्म षष्ठी पण आहे पंचमी. गोहो त्वचा अतीव मृदू भवती, नाही का? हा मग गाईंची षष्ठी होईल. षष्ठी. हा. हम्म. किंवा गोहो दुग्धम अतीव मधुरम भवती असं पण होईल. हम्म गाईपासूनचे दूध. हम्म. आठवं गहू रिकामी जागा तृणम हरित तृणम खादन्ति. शुष्कम तृणम खादती असं, हम्म नाही हम्म का? सुक गवत खाते असं. हम्म. नंतर त्वम शीघ्रम भुक्त्वा व गमिष्यसि. काय बुतो काय खाऊन? त्वम शीघ्रम भुक्त्वा क्व गमिष्यसि. हम्म, हम्म उपगम गमिष्य क्व उपगमिष्य. गमिष्यसि. गमिष्यस. हम्म. क्वेश्चन मार्क आहे. न वयम डॅश डॅश तत्र गत्वा डॅश डॅश. काय होईल? आपण तुझा शीघ्रमच आहे न वयम शीघ्रम तत्र गत्वा. आई जरा 10वं सुद्धा जरा विचार करा. हे फारच असं म्हणजे उगीच ते डोक्याला दोन ताण आले की हे देणार आहे. प्रॉब्लेम होतात. दोन मध्ये प्रॉब्लेम येतात. हा. दोन शब्द बरोबर आले की प्रॉब्लेम येतात. हो हो. हे वेगळंच आलं पण असं. न वयम. आता निम्नांकित शब्दों का वाक्यों में उपयोग कीजिए. गवे. गवे काय कुठली आधी विभक्ती सांगा आणि मग उपयोग करा. चतुर्थी गवे. चतुर्थी. हम्म. गाईसाठी. गवे तृणम ददामी. गवे तृणम ददामी गाईसाठी. ठीक आहे, चालेल तसं. किंवा गवे भूसम होमवर्क आनयामी. होमवर्कला करू का सर जरा? हा होमवर्क करू का हे? नाहीतरी वेळ हा संपत आली. चालेल. मग हे सगळं ना होमवर्क करा तुम्ही. बरोबर. करा. थोडा हो. थोडा वेळ तरी करताय, विचार हा करता पाहिजे. हा आज म्हणजे थांबूया काहीतरी आपण वेगळी इथं. वेगळी. हो, हे होमवर्क करा सगळ्यांनी आणि ग्रुपवरती टाका तरी चालेल. हो. हा केलेलं पण चालेल टाका, चालेल. काही अडलं तर ते हा पण टाका. हा चालेल. चालेल, थांबूया इथं आपण. हो हो सर. वेळ जय संपलीच आहे तशी. जय गुरु. हो जय गुरु. हो वेळ जय संपत गुरु. आली म्हणूनच मला वाटलं. हो हो. जय गुरु. जय हा. एक विचारायचं होतं, तुमच्यापैकी काही हा काही जण माझा सकाळचा क्लास अटेंड करतात, हे प्रवचन हा हो. सत्संग. हा तर मला माहिती नाही नक्की कोण कोण करतात, पण ज्यांना हवं असेल त्यांना मी ते लिंक म्हणजे त्या PDF